हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण झिरो ऑइल एक रेसिपी करणार आहोत, ज्यात ना आपण एकही थेंब आहे ना तेलाचा वापरणार नाहीये। फक्त एक चमचा तूप वापरून आपण त्याला फक्त ना फोडणी देणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे झिरो ऑइल दाल तडका। आता ह्याच्यात ना मी एक ना महत्त्वाची आयुर्वेदिक एक टिप सांगितली, म्हणजे आयुर्वेदात लिहिलेलं आहे की डाळ जर भिजवली तर त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी होतात की डाळ भिजवल्यामुळे ना एकतर लवकर शिजते आणि त्यातलं ना आपण ज्या वेळेला डाळ बनवून ज्या वेळेला ती खातो त्यावेळेला ती चविष्ट तर होतेच आणि महत्त्वाचं म्हणजे आपली बॉडी त्यातले न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करते। सो आपण आता ही रेसिपी करायला घेऊयात। झिरो ऑइल दाल तडक्यासाठी ना आपण एक कुकरचं भांडं घेतलंय, त्यात ना अर्धा बाउल आपण ना तुरीची डाळ घेतली आहे। वाटीचं प्रमाण हवे असेल तर पाऊण वाटी तुरीची डाळ, अर्धा बाउल मुगाची डाळ आणि वाटीच्या प्रमाणात पाऊण वाटी। हे आता आपण 2 ते 3 पाण्याने आहे ना आपण स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ डाळ आपण धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यातनं पाणी घालूया। ह्याच्या दुप्पट आपण पाणी घातलेलं आहे। आता 15 ते 20 मिनिटं आपण डाळी भिजवून देऊया। 20 मिनिटं आपण डाळ छान भिजवून घेतलेली आहे। आता त्यात ना आपण 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो किंवा मग 1 टोमॅटो मोठा असा बारीक चिरून याच्यात टाकून घेऊया। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक चिरून घेतल्यात। 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 ते 1.5 चमचा किसलेला आलं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि कुकरला आपण ना हा डबा लावून एक 4 ते 5 शिट्ट्या आपण करून छानपैकी हे सगळं मिक्सचर शिजवून घेऊया। आपण दोन्ही डाळी आणि हे सगळं मिक्सचर आहे ना शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण ना त्यात ना रवीनी किंवा हे जे असं विस्कर असतं त्यांनी छानपैकी हे मिश्रण एकसारखं करून घेऊया। आपण डाळ छान एकसारखी करून घेतलेली मिळून आलेली आहे। आता आपण ना सगळी ही डाळ कढईमध्ये ट्रान्सफर करूया। आपण कढईत सगळी आहे ना डाळ काढून घेतलेली आहे आणि आपण बारीक गॅस ऑन केलेला आहे। त्यात आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकूयात किंवा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। ही डाळ आहे ना जरा थोडीशी आपली रेग्युलर जी महाराष्ट्रीयन आमटी आहे ना तर त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट असते। सो त्या पद्धतीने तुम्हाला जेवढे हवे तेवढी करून घेऊ शकता। आता ही अजूनही थोडीशी घट्ट वाटते मला, सो अर्धी वाटी पाणी मी आता ह्याच्यात मिक्स करते। पाणी मिक्स केल्यावर ना आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा गरम मसाला, आता 2 चमचे कसुरी मेथी अशी ना हातावर छानपैकी क्रश करून असे टाकायचे, म्हणजे त्याचा स्वाद इतका सुंदर त्याच्यातनं उतरतो। आता आपण सगळं हे ना छानपैकी आहे ना मिक्स करूया आणि ह्याला छान उकळी काढून घेऊयात आपण। आता आपल्या डाळीला छान उकळी आली आहे। आपण मस्तपैकी ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आता ना मिक्स करून आपण आहे ना हे छानपैकी एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण ना गॅसवर तडका पॅन ठेवलाय आणि बरोबर 1 चमचा आपण तूप घेतलेलं आहे। तूप छान गरम झालंय। आता त्यात ना 1 चमचा आपण जिरे टाकून घेऊया, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 ते 3 आहे ना वाळलेल्या आपल्या ज्या लाल मिरच्या असतात ना त्या टाकायच्या आणि गॅस बंद करायचा, म्हणजे आपली फोडणी जी आहे तडका जो आहे तो अजिबात जळणार नाही। आता आपण तडका डाळीवर टाकून देऊया। तर अशा पद्धतीने आपला झिरो ऑइल दाल तडका तयार आहे आणि आपण मस्तपैकी आता तो सर्व करून घेऊया। तुम्हाला हवे असेल तर वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकली तरीही चालेल। तर मस्त आपलं असं चविष्ट झिरो ऑइल दाल तडका तयार आहे। ते तुम्ही ना मस्तपैकी आहे ना जीरा राईस किंवा फुलका, रोटी, पोळी किंवा मग भाकरी कशाबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? मस्त आहे ना? झिरो ऑइल म्हणजे ऑइल न वापरता सुद्धा इतकी चविष्ट लागते। तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थँक्यू।